नमस्कार मंडळी, मी मृणाल सॅमन माउस क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिकनच्या 3 रेसिपीज दाखवणार आहे, तर चला बघूया। आता मी इथे एक टोप घेतला आहे आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते आहे। आता पाणी कशासाठी, तर कलेजी शिजवून घेण्यासाठी। कलेजी आणि पोट्टा इथे घेतलेले आहे। आज मी 2 कोंबड्या आणल्या होत्या, त्याचंच हे पोट्टा आणि कलेजी आहे। तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पण बनवू शकता। इथे मी हे स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही तुकडे ठेवू शकता। तर आता आपण आधी याला शिजवून घेऊया। त्यासाठी मी आता हे टोपामध्ये घालून घेते। आता आपण हे गॅसवर ठेवूया आणि शिजवून घेऊया। कलेजी शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपीची तयारी करूया। इथे मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून आणि बारीक कापून। ह्याचं काही प्रमाण नाही आहे, जे चिकनमधून निघाला आहे जो बोनलेस पार्ट तो मी घेतलेला आहे। ह्या रेसिपीचं नाव आहे चिकन पकोडा। ह्यामध्ये मी आता बारीक कापून 1 मूठ भरून कढीपत्ता घेतलेला आहे। तर यामध्ये मी बारीक उभं कापलेलं आलं घालून घेते आहे आणि 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या पण घालून घेते आहे आणि 2 चमचे मी हिरवं वाटण पण घालून घेते आहे। आता इथे मी बडीशेप घालून घेते। जवळजवळ माझ्या 1 हाताची मूठ असेल एवढी मी बडीशेप घातलेली आहे। आता मी यामध्ये फूड कलर घालून घेते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता। मी इथे ऑरेंज रेड वापरलेला आहे। आता मी यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेते 1 चमचा। अर्धा चमचा गरम मसाला घालते। आता यामध्ये पीठ घालून घेऊया। मी इथे कॉर्नफ्लोअर घेतला आहे 1.5 चमचा आणि 1 चमचा मैदा। मी यामध्ये थोडं तांदळाचं पीठ पण घालू शकता। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपण मिक्स करून घेऊया। आता थोडं पाणी घालून मिक्स करूया। आपल्याला ते पूर्ण पाणी घालून पातळ पण नाही करायचं आहे आणि घट्ट पण नाही करायचं आहे। आपण जे चिकनमध्ये मसाले आणि पीठ घातली आहेत ना, ती फक्त चिकनला नीट लागली पाहिजेत। आता हे आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। आता आपण कलेजी फ्रायची रेसिपी बघूया। इथे आपली कलेजी शिजून झालेली आहेत। आता आपण ती काढून घेऊया। कलेजीला पाण्यातून काढल्यानंतर त्यामध्ये थोडं पण पाणी नाही ठेवून द्यायचं, सर्व पाणी काढून टाकायचं। आपल्याला ही कलेजी जास्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, म्हणून इथे मी 2 ते 3 चमचे ऑइल घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आता हे कलेजी टाकणार आहे। पाणी असल्यामुळे ते उडू शकतात, त्यामुळे लांब राहा आणि त्यावर झाकण ठेवा। हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। हे झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। फ्राय केल्यावरती ही कलेजी बघा अशी दिसते। आता आपण आपली तिसरी रेसिपी बघूया, चिकन लेग पीस। हे लेग पीस मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे कट मारून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला लिंबाचा रस लावून घेऊया। आता हा लिंबाचा रस दोन्ही बाजूंनी नीट लावून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ लावून झाल्यावरती ते आपल्याला 10 मिनिटं असंच सोडायचं आहे। त्याला पाणी सुटेल आणि मग ते पाणी काढून टाकायचं। याला सुटलेलं मी पाणी काढून टाकलं आहे। आता आपण याला मसाले लावून घेऊया। आता मी इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे। इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। आता मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे। 1 चमचा धणे पावडर पण घालून घेते आहे। आता मी 1.5 चमचा हिरवं वाटण पण घालून घेते आहे। हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते पण मी 1 चमचा घालून घेते। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। आता बघूया कलेजी फ्राय कशी करतात ते। इथे मी गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि मगाशी जे आपण तळलेलं आहे ना, तेच तेल मी पुन्हा घेते आहे। तेल तापलेलं आहे। आता मी त्यामध्ये अर्धा चमचा हिरवं वाटण घालून घेते आहे। आता इथे मी कांदा खोबऱ्याचं 1 चमचा वाटण घेतलं आहे, ते पण आता घालून घेऊया। आता आपण सुके मसाले घालून घेऊया। इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। मसाला करपू नये म्हणून मी थोडं पाणी घालते आहे। आता यामध्ये आपण फ्राय केलेली कलेजी घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊया। आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता आपलं तयार झालेलं आहे पोट्टा कलेजी फ्राय। आता
आता मी गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता 2 चमचे तेल घालून घेते आहे। तेल आता गरम झालेलं आहे, तर आपण आता लेग पीस फ्राय करून घेऊया। एका बाजूने झाले आहेत तर आपण असं पलटून घेऊया। असेच आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत दोन्ही बाजूने मस्त शिजवून घ्यायचे। आता आपले लेग पीस फ्राय पण तयार झालेले आहेत। आता आपली शेवटची रेसिपी आहे चिकन पकोडा। त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे चिकन सुद्धा मॅरिनेट झालंय। आता आपण हे फ्राय करून घेऊया। चिकन पकोडा तळण्याच्या आधी तेल भरपूर कडकडीत तापून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये पकोडा सोडलं ना की त्यानंतर आपली गॅसची फ्लेम ही बारीक करायची आणि मंद आचेवर शिजवून द्यायचं। दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजलं आणि गोल्डन ब्राउन कलर आला की काढून घ्यायचं। आता आपलं तयार झालेलं आहे चिकन पकोडा। मस्त खा आणि स्वस्त रहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार।